गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? जरा चॅट बॉक्समध्ये सांगा. ओके. आज मॅथ्सचा लेक्चर आहे. सगळ्यांनी मॅथ्सचं टेक्स्ट बुक आणि नोटबुक ओपन करा. चला पटकन. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? जरा सांगा चॅट बॉक्समध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके. तर लेट स्टार्ट. तर आपण कुठला लेसन स्टडी करत आहोत? फ्रॅक्शन. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? लास्ट टाइम आपण कम्पेरिंग बघितलं होतं. ओके. आणि काही मिक्स फ्रॅक्शन बघितले होते. सगळ्यांना लक्षात आहेत का मिक्स फ्रॅक्शन? मिक्स फ्रॅक्शन रीड्स कसे करायचे इन वर्ड्स मध्ये आणि इन फ्रॅक्शन मध्ये कसे लिहायचे. कम्पेरिंग फ्रॅक्शन आपण बघितलं होतं. ओके. तर हे सगळं सगळ्यांना लक्षात आहे ना? सगळ्यांनी होमवर्क केला ना घरी? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांचे मी गुगल क्लासरूमवर होमवर्क बघणारच आहे. नसेल केले तर पटकन करा आणि अपलोड करा. ओके. चला. तर आज थोडासा पार्ट राहिलेला आहे त्याचा फ्रॅक्शनचा, तो आपण कम्प्लीट करू आणि नंतर नेक्स्ट लेसनला स्टार्ट करूया. ओके. तर आता जो शेवटचा पार्ट बाकी होता फ्रॅक्शनचा, तो आहे फ्रॅक्शन रिलेटेड टू सेट. आता जे फ्रॅक्शन आहे ते सेटला कसं रिलेटेड आहे? सेट म्हणजे काय? द ग्रुप ऑफ कुठल्याही ऑब्जेक्टचा ग्रुप. ओके. त्याला बोलतात सेट. ओके. कुठलंही ऑब्जेक्ट असेल ते त्याचा ग्रुप, त्याला बोलतात सेट. आता ते जे फ्रॅक्शन आहे ते सेटला कसं रिलेटेड आहे ते आपण बघूया. बघा. इन दिस पिक्चर देर इज अ सेट ऑफ 4 candles. It has been divided into 2 equal parts and one part has been color. बघा. इथे जे या पिक्चर मध्ये सेट आहेत. किती कॅन्डलचा सेट आहे? 2 कॅन्डलचा. सॉरी 4 कॅन्डलचा सेट आहे. बघा. इट हॅज बीन डिवायडेड इंटू 2 equal parts आणि त्या फोर जे कॅन्डल्स आहेत त्याला 2 2 equal parts मध्ये काय केलं? डिवाइड केलेला आहे. वन पार्ट हॅज बीन कलर. एक पार्ट आहे जो म्हणजे दोन कॅन्डलचा जो एक सेट आहे त्याला काय केलेला आहे? त्याला कलर केलेला आहे. तर दॅट इज हाफ अ पार्ट हॅज बीन कलर. तर किती पार्ट कलर केलेला आहे? हाफ ना? कळतंय सगळ्यांना? तर हाफ ऑफ 4 इज 2. कळतंय का सगळ्यांना? 4 सेट जे कॅन्डल्स आहे त्याचा 4 सेटचे एक एका 4 कॅन्डलचा एक सेट आहे. त्याच्यातले जे 2 कॅन्डल्स आहेत ते काय केलेले आहेत? कलर केलेले आहेत. म्हणजेच त्याचा हाफ पार्ट काय केलेला आहे? कलर केलेला आहे. ओके. कळतंय सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळतंय का तुम्हाला? बघा. हाफ पार्ट कसं आलं? 4चं 2 पार्ट्स त्यांनी कलर केलेलं आहे. म्हणजे काय आलं? 4चा हाफ काय येणार? 2च येणार ना? बघा बोर्डवर बघा. जे इथे 4 कॅन्डलचा सेट आहे त्यांनी 2 याच्यामध्ये इक्वली डिवाइड केलेलं आहे. ओके. ओके. हे असे कॅन्डलचा सेट आहे. ओके. हा कलर पार्ट आहे. हा कलर नाहीये. नॉन कलर. ओके. मी असं लिहिलं. याला कलर करूया. थोडा असा कलर केलेला आहे. आता त्यांनी सांगितलंय 4 कॅन्डल्स आहेत. किती कॅन्डल्स आहेत? 4 कॅन्डल्स. त्यातले 2 पार्ट काय केलेत? कलर केलेले. 2 पार्ट काय केलेले? कलर केलेले. ओके. आता बघा. मग याचा फ्रॅक्शन कसं लिहिणार आपण? काय फ्रॅक्शन येणार? 2 डिवाइड बाय 4 असं येईल ना फ्रॅक्शन. कलर फ्रॅक्शन काय येणार? 2 कलर पार्ट आहे
आणि टोटल किती आहेत 4 असं येणार ना. म्हणजेच काय, 2 1 जार 2, 2 2 जार 4. म्हणजेच काय आलंय, हाफ पार्ट कलर आलाय. कळतंय का सगळ्यांना? कळालं ना सगळ्यांना? म्हणून हाफ पार्ट, फोरचा हाफ पार्ट म्हणजे काय आलंय 2. आता फोरचा हाफ पार्ट बघा 2च येईल ना. जर तुम्ही फोरला हाफने काय केलं, मल्टिप्लाय केलं, तर बघा काय येते, 2 1 जार 2, 2 2 जार 4. काय येते, 2 आलं ना. तर फोरचा हाफ पार्ट काय येणार आहे, 2. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का फर्स्ट वाला कॅन्डलचं एक्झाम्पल? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. नेक्स्ट. तसंच बघा इथे अजून एक दिलंय. दिस इज अ सेट ऑफ 8 मार्बल्स. इट हॅज बीन डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. आता इथे किती मार्बलचा सेट आहे, 8 मार्बलचा सेट आहे आणि त्याला 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातला फक्त एक पार्ट काय आहे, कलर आहे. ओके, तर दॅट इज 1/4 पार्ट हॅज बीन कलर. बघा 8 आहेत मार्बल, त्याला डिवाइड केलंय 4 इक्वल पार्ट मध्ये. ओके, आणि त्याचा फक्त 1/4. ओके, 1/4. 1/4 का आला, सेट किती पार्ट मध्ये केलंय डिवाइड, 4 मध्ये. आणि किती पार्ट कलर केलाय, एकच पार्ट कलर केलाय ना, म्हणून वन कलर पार्टचं फ्रॅक्शन काय ना, 1/4. तर दॅट दिस मीन्स 1/4 ऑफ 8 इज 2. कळतंय सगळ्यांना? 1/4 ऑफ 8 इज 2. बघा इथे 8 मार्बल आहे, त्यांनी असे 2 2 याच्यामध्ये काय केलेले आहेत, डिवाइड केलेले आहेत. ओके, 8 मार्बल्स आहेत, त्यांनी 2 2 त्यांनी डिवाइड केलेत 4 इक्वल पार्ट मध्ये. त्यातला एकच पार्ट काय, मार्बलचा कलर आहे. ओके, म्हणजे किती किती डिवाइड केलेलं आहे, किती इक्वल पार्ट केलेले आहेत, 4. किती पार्ट केलेले आहेत, 4. कलर किती आहे, एकच आहे, 1/4 आला. ओके, आता 1/4 ऑफ 8, 8चा 1/4 कसा काढणार आपण, 8 × 1/4. काय येणार बघा, 4 1 जार 4, 4 2 जार 8. काय आन्सर आलाय, 2. तर बघा 2 मार्बल्स कलर केलेले आहेत बरोबर. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट. दिस इज अ सेट ऑफ 12 balls विच हॅज बीन डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. आता इथे बघा 12 बॉलचा सेट आहे, ते 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. 3 पार्ट्स आर कलर. आता 3 पार्ट्स कलर आहे आणि किती पार्ट मध्ये हे केलेलं आहे डिवाइड, 4 पार्ट मध्ये. मग 3 कलर आहेत, मग कलर पार्टचा फ्रॅक्शन काय ना, 3/4. इट मीन्स 3/4 पार्ट इज अ कलर. ओके, आता 3/4 ऑफ 12 काय येणार, 9. करून बघा, 3/4 किती येते, करून बघा बोर्डवर. चला, 3/4 ऑफ 12. आता 3/4 ऑफ 12 कसं काढणार तुम्ही, 3/4 मल्टिप्लाय बाय 12 इक्वल टू 4 1 जार 4, 4 3 जार 12, 3 3 जार 9. बघा, तर किती पार्ट कलर केलेले आहेत, 9. बघा काउंट करून, 9 पार्ट आहेत का तिथे कलर केलेले, 9 बॉल्स कलर केलेले आहेत का बघा. केलेत ना 9 बॉल्स कलर? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, लास्टला बघा काय दिले, तर दिस इज अ सेट ऑफ द 6 पेन्सिल. आता इथे 6 पेन्सिलचा सेट आहे आणि ते 6 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि ओनली 1 पेन्सिल, इच पार्ट हॅज अ ओनली 1 पेन्सिल. एका पार्ट मध्ये एकच पेन्सिल आहे. 5 पार्ट्स आर शॅडेड शोईंग दॅट. आता 5 कलर आहेत, तर काय येणार, 6 पार्ट
मध्ये काय केलं, डिवाइड केलं, आणि 5 कलर आहे म्हणजे कलर पार्टचं काय येणार फ्रॅक्शन, 5 डिवाइड बाय 6. ओके, तर 5 डिवाइड बाय 6 ऑफ 6, 5 डिवाइड बाय 6 ऑफ 6 काय येणार आहे 5. ओके, चला आता ही एक्सरसाइज मधलं मला आन्सर सांगा सगळ्यांनी, किती सेट मध्ये ते डिवाइड होणार. ओके, त्याला सर्कल करायचं आहे आपल्याला. फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि आपल्याला हे सुद्धा दिलेले आहेत, ऑब्जेक्ट सुद्धा दिलेले, सेट सुद्धा दिले, आपल्याला काढायचंय पोर्शन, सर्कल करायचंय पोर्शन. ओके, बघा फ्रॅक्शन काय दिलंय, फर्स्ट मध्ये हाफ दिलंय आणि सेट किती आहेत, किती ऍपल्स आहेत तिथे 2. तर किती पार्ट मध्ये डिवाइड होणार कोण सांगणार मला, चला. हाफ फ्रॅक्शन आहे त्याचा आणि ऍपल 2 आहेत, तर किती पार्ट मध्ये डिवाइड होणार कोण सांगणार. ओके, मितीला सांग किती पार्ट मध्ये डिवाइड होणार. 1. 1. तर त्याचे एक एक पार्ट, एक एक ऍपल काय होणार डिवाइड होणार. बघा कसं, बघा काय केलं, फ्रॅक्शन किती दिलेलं आहे हाफ, आणि ऍपल्स किती आहे 2, किती आहे 2 ना, मग हाफ ऑफ 2 काय येणार, हाफ ऑफ 2 च हाफ मल्टिप्लाय बाय 2, मग 2 2 कॅन्सल झाले, आला 1. तर 1 1 ऍपलचं काय होणार सेट बनणार, असे 1 1 ऍपलचं काय बनणार सेट बनणार. तर तुम्हाला 1 1 काय करायचे, असे सर्कल करायचे. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट इथं बघा काय आहे, 2/3 आणि लिव्स किती आहेत तिथे कोण सांगणार मला, 1 2 3 4 5 6 लिव्स आहेत. तर ते कसे डिवाइड होतील सांगा मला. 2/3 फ्रॅक्शन दिलेले आहेत आणि 6 लिव्स आहेत, कोण सांगणार मला. ओके, साहिल सांग. 2/3 आहे आणि 6 लिव्स आहेत. Miss, यस. there we will take a 3 leaves and circle 2 leaves. 2/3 and then 6 leaves, 1 2 3. The 2/3 of 6. What will be the answer, 2/3 of 6? 2 divide by 3 multiply by 6. 3 1s are 3, 3 2s are 2, 3 2s are 6. The 4. So it is divided into, there is a 4 set of leaves. Okay. तर इथे किती सेट्स होणार लीव्सचे, 2 2 सेट्स होणार. ओके, कळालं सगळ्यांना. इथे किती सेट होतील, 2 2 सेट होणार. ओके, सगळ्यांचे. आन्सर काय आलाय, 4 आलाय ना. कळतंय, कळतंय का सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट. 3/4 कोण सांगणार, किती सेट होतील 3/4, 3/4 कोण सांगणार मला. जे बॉल्स आहेत त्याचे किती सेट होतील, तन्मय तू सांग. 3 डिवाइड बाय 4.
तन्मय सांग. आता इथे किती बॉल्स आहेत? 3 डिवाइड बाय 4 करायचे आपल्याला. म्हणजे त्याचे 4 पार्ट्स करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये किती किती 6. बॉल्स आहेत इथं? किती बॉल्स आहेत बघ. 1 2 3 4 5 6 7 8. किती आहेत? 8. 8. 8. मग 3 डिवाइड बाय 4 ऑफ 8 काय येणार? 3/4 ऑफ 8. 6. येस, 6 येणार. ओके. Yes. तर 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे 6 येणार. आता तिथे किती बॉल्स आहेत? 8 आहेत. मग 6 आपल्याला काय 6 येणार. तर कसे करशील डिवाइड? चला 4 पार्ट्स आहे ना, 8 आहेत ना, मग 4 4च्या ह्याच्यामध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. ओके. कोण सांगणार मला कसं डिवाइड करणार मग ते? 3 डिवाइड बाय 4 आहे. 8 आन्सर आपलं काय आलंय? आन्सर 6 आलंय. ओके. तर काय आपण करायचं? 2 2चे किती पार्ट्स होतील? 4 होतील. ओके. 2 2चे किती होणार? बघा किती बॉल्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. किती सांगितलं त्यांनी? 3 डिवाइड बाय 4 सांगितले. ओके. तर किती करायचे आहेत आपल्याला? 3 पार्ट्स करायचे आहेत. आणि किती हे 4. तर 1 2 3. बघा असे होतील ना प्रत्येकाचे 4 ग्रुप्स. ओके. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट नेक्स्ट काय दिलंय? 2 डिवाइड बाय 4 दिलेलं आहे. ओके. तर किती येणार? 2 2चे पार्ट येणार. जे काही तिथे दाखवलंय फ्रूट किती आहेत? 4 आहेत ना. तर कितीचे येणार? हा एक होणार, हा एक होणार. ओके. कळतंय सगळ्यांना? नेक्स्ट 1 डिवाइड बाय 5. 1 डिवाइड बाय 5 आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे? 1 डिवाइड बाय 5 आणि स्टार्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आहेत. मग 1/5 मल्टिप्लाय बाय 10 किती येणार? 1/5 ऑफ 10. 10 स्टार आहेत तर काय येणार? 1/5 मल्टिप्लाय बाय 10. 5 1 जार 5, 5 2 जार 10. तर किती? 2 येणार. तर काय करायचे आपल्याला? 2 2चे स्टारचं काय करायचं? ग्रुप बनवायचं. ओके. कळतंय सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का एवढं सगळ्यांना? सॉल्व करता येईल घरी एक्सरसाइज? सगळ्यांना ती एक्सरसाइज घरी सॉल्व करता येईल का? ओके. तर तो होमवर्क मध्ये तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ओके. ओके. मग इथेच आपला फ्रॅक्शनचा लेसन कंप्लीट झालेला आहे. आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. ओके. तर नेक्स्ट लेसन कुठला आहे आपला? लेसन नंबर 11 मेजरमेंट. मेजरमेंट सगळ्यांना माहिती आहे ना? तुम्ही कुठल्याही ऑब्जेक्टचं तुम्ही कुठली ऑब्जेक्ट मेजर करता तर त्याला काय होतं? त्याचं तुम्ही मेजरमेंट घेता, माप घेता. ओके. त्यालाच बोलतात मेजरमेंट. तर आपल्याला वेगळे वेगळे डिफरंट मेजरमेंट बघायचे आहेत. ओके. मेजरमेंट सगळ्यांनी ऐकलंय ना वर्ड? मेजरमेंट म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीचं तुम्ही कुठल्याही आता टेबलचं तुम्ही काय करता? लेंथ वगैरे हाईट वगैरे तुम्ही काय करता? मेजर करता. म्हणजे तुम्ही त्याचं काय करता? मेजरमेंट घेता. ओके. एखाद्या क्लोथचं कापडाचं सुद्धा तुम्ही काय करता?
किती मीटर आहे विचारता ना तुम्ही, किती मीटर क्लोथ वगैरे लागणार आहे. तर ते कसं तुम्ही करता मेजर? एखाद्या कुठल्या तरी ऑब्जेक्टनी, रुलर पट्टी, ओके, रुलरनी तुम्ही काय करता, मेजर करता, म्हणजे त्याचं काय करता तुम्ही, मेजरमेंट घेता. ओके, चला आपण बघूया लेसन मध्ये काय दिलेलं आहे. मेजरमेंट, लेंथ. आता फर्स्ट काय सांगितलं त्यांनी, लेंथ बद्दल सांगितलं. ओके, the length I have measured is more than 5 centimeter but less than 6 centimeter. How do I measure this length? बघा, इथे जी गर्ल आहे तिने काहीतरी मेजर करते, ती एक बॉक्स वगैरे काहीतरी मेजर करते, तर तिने लेंथ मेजर केली स्केलनी. ओके, तर ती बोलते की ती 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे, मेजर केलं तिने. तर ते मेजरमेंट किती आलं, 5 सेंटीमीटर पेक्षा थोडं जास्त आहे आणि 6 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे. तर आता हे मी जे लेंथ आहे ती कशी मेजर करू, तिला कळालं नाही नक्की काय एक्झॅक्ट बोलू. त्याला 5 सेंटीमीटर पेक्षा पण पुढे आहे आणि 6 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे, तर याला मी कसं नक्की मेजर करू. तर टीचर काय बोललेत बघा, हिअर टेक दिस रुलर, देअर आर स्मॉलर मार्किंग बिटवीन टू ऍडजसेंट सेंटीमीटर्स मार्किंग, यू विल फाइंड देम युजफुल. तर त्यांनी सांगितले की तुम्ही ही जी स्केल आहे ती स्केल यूज करा. त्याच्यामध्ये काय असतं, जे दोन छोट्या छोट्या सेंटीमीटर असतात त्यांच्यामध्ये काय असतं, छोट्या एक सेंटीमीटरच्या काय असतात, सायन्स असतात. ओके, तुम्ही स्केल यूज केले ना सगळ्यांनी, स्केल माहिती आहे ना सगळ्यांना, स्केल आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे, रुलर आहे का, आता काढा बघा. त्याच्यामध्ये बघा जी मार्किंग केलेली आहे ती बघा, कशी मार्किंग केलेली आहे स्केलवर. बघा इथे मी ड्रॉ करते, अशी स्केल आहे आपली. ओके, स्टार्टिंग कुठून असते, 0 पासून. ओके, तर जे छोटे छोटे असतात, 1 2 3 4 5, 5 ला मोठे, 1 2 3 4 5, 1. बघा आता इथे जे इथे 1, इथे 2, इथे 3. ओके, तिथे स्मॉलर स्मॉलर हे तुम्हाला दिसतायत ना, हे यालाच काय बोलतात, हे स्मॉलर जे युनिट्स आहेत त्याला बोलतात काय, मिलीमीटर. काय बोलतात, मिलीमीटर. ओके, काय बोलतात, मिलीमीटर. आणि हे जे 1 2 जिथे लिहिलेलं असतं ते असतं सेंटीमीटर. ओके, ते सेंटीमीटर वाले पार्ट असतात, सेंटीमीटर. कळतंय सगळ्यांना? येस, मिलीमीटर आणि सेंटीमीटर. तर बघा, द लेंथ आय हॅव मेजर इज 5 सेंटीमीटर अँड 3 स्मॉल पार्ट्स. आता जे सेंटीमीटर होतं त्याच्यामध्ये जे स्मॉल पार्ट्स आहेत ते आपण बघितलं, त्याला आपण काय नाव दिलं, मिलीमीटर आहे. तर तिने सांगितलं की तिला माहित नव्हतं तेव्हा की त्याला मिलीमीटर बोलतात. ती बोलली की मी आता मेजर केलं तर होतं 5 सेंटीमीटर आणि त्याच्या पुढचे 3 स्मॉल पार्ट्स. ओके, मग ताई, 1 सेंटीमीटर इज डिवायडेड इंटू 10 इक्वल पार्ट्स. आता जे 1 सेंटीमीटर असतं ते 10 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतं आणि त्याच इच पार्टला काय बोलतात, मिलीमीटर बोलतात. सुधा, इट मीन्स दॅट द लेंथ आय हॅव मेजर इज 5 सेंटीमीटर अँड 3 मिलीमीटर्स. बघा तिने आता मेजर केलं ना, ती बोलली 5 सेंटीमीटर आणि पुढे 3 स्मॉल पार्ट्स होते, म्हणजे काय झालं, 5 सेंटीमीटर आणि 3 मिलीलीटर मिलीमीटर. कळतं सगळ्यांना? जो सेंटीमीटर कशामध्ये डिवाइड केलेला असतो, 10 इक्वल पार्ट्स मध्ये केलेला असतो डिवाइड. ओके, बघा हे काय आहेत, हे सेंटीमीटर, हे 10 इक्वल, हे जे आहेत ना, हे 10 इक्वल पार्ट मध्ये 1 सेंटीमीटर काय केलेला असतो, डिवाइड केलेला असतो या 10 इक्वल पार्ट मध्ये. ओके, आता तिचं कुठपर्यंत आलं होतं, इथे 4 आला समजा, 1 2 3 4 5. ओके, आपल्याला कमी पडते. आता समजा मी एक स्केल मेजर केले, एक काहीतरी ऑब्जेक्ट मेजर केलं, माझं आलं 3 सेंटीमीटर, माझं इथपर्यंत आलं. समजा इथून मी स्टार्ट केलं मेजर करायला, तर इथपर्यंत या पॉइंट पर्यंत आलं माझं. ओके,
हा जो पॉइंट आहे इथपर्यंत मी मेजर केलं. तर काय येणार माझं मेजरमेंट? हे जे मेजरमेंट असेल ते काय असेल, कोण सांगणार मला? किती मेजरमेंट असेल ते? मी एखादा ऑब्जेक्ट मेजर केला आणि माझं जे मेजरमेंट आहे ते 3 सेंटीमीटर आणि पुढे 2 स्मॉल पार्ट्स आले, तर कोण सांगणार किती असेल ते मेजरमेंट? कोण सांगणार मला? चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मितीला सांग किती असेल माझं ते मेजरमेंट? 3 सेंटीमीटर आणि पुढे 2 स्मॉल पार्ट्स आहेत मी मेजर केले तर. मितीला माईक ऑन कर. तन्मय, कोण सांगेल पटकन चॅट बॉक्स मध्ये सांगा. तन्मय माईक ऑन कर, चल पटकन सांग मला किती मेजरमेंट येईल जर मी एका ऑब्जेक्ट हे एक ऑब्जेक्ट मी मेजर केलं आणि ते कुठपर्यंत आलं? 3 सेंटीमीटर आणि पुढे 2 स्मॉल पार्ट्स आले, तर कसं मी मेजर करणार? काय बोलणार मी त्याला? ओके साहिल, तू सांग. 3 centimeter and 2 millimeter. येस, व्हेरी गुड. तर आपण त्याला कसं मेजर करणार? 3 सेंटीमीटर अँड 2 मिलीमीटर. कळतंय का सगळ्यांना? सगळेजण आहेत की नाही क्लासमध्ये की झोपलेत? जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. बाकीचे क्लासमध्ये आहेत का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मग आन्सर का नाही देत आहे? मी माईक ऑन करायला सांगितलंय मितीला, तन्मय. आन्सर का नाही देत आहे तुम्ही? अनिकेत, अनिकेतचा तर रिप्लाय पण येत नाहीये चॅट बॉक्स मध्ये. अनिकेत आहे की नाही क्लासमध्ये? कळालं का हे कसं मेजर केलं ते? जे सेंटीमीटर असतात ते 10 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलेले असतात आणि त्याला काय बोलतात? मिलीमीटर. ओके. सेंटीमीटर कशाला बोलतात त्याचं सगळ्यांना माहिती आहे ना? तुम्ही स्केल मेजर करता ना तुम्ही एखादं लेंथ वगैरे ड्रॉ करायला. ओके. तर त्याच्या मध्ये मध्ये छोटे छोटे हे जे 10 चे इक्वल पार्ट असतात, 10 पार्ट्स असतात, हे त्याला बोलतात मिलीमीटर. काय बोलतात? मिलीमीटर. ओके. बघा इथे दिलेलं आहे नेक्स्ट. 1 सेंटीमीटर आहे 10 मिलीमीटर. जसं 1 मीटर इज अ 100 सेंटीमीटर असतं ना आपलं, तसं 1 सेंटीमीटर इज अ 10 मिलीमीटर. आता सेंटीमीटर इज रिटन इन अ शॉर्ट CM. तुम्हाला माहिती आहे सेंटीमीटर शॉर्ट मध्ये कसं लिहितात? CM. आणि मिलीमीटर शॉर्ट मध्ये कसं लिहितात? MM. ओके. बघा आता इथे ही स्केल दिसते तुम्हाला. बघा याच्यामध्ये जे छोटे छोटे पार्ट्स दिसतात इथे 10. बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे सगळे काय झाले? मिलीमीटर झाले. आणि 1 2 3 4 5 हे जे मोठे मोठे दिसते त्याला बोलतात सेंटीमीटर. ओके. बघा द लेंथ ऑफ द लाईन इज अ 5 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ द लाईन इज अ 5 सेंटीमीटर. दॅट इज 5 × 10 इज 50 मिलीमीटर. आता 5 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर झाले? कोण सांगणार मला? 5 सेंटीमीटर. जसं आपण बघितलं 1 सेंटीमीटर इज अ 10 मिलीमीटर, तसंच 5 सेंटीमीटर इज अ 5 × 10 मीन्स 50 मिलीमीटर. वेन अ ruler is held along a line with its first marking at the end of the line, then the number of the ruler the number at the other end of the line shows the length of the line. सगळ्यांना माहिती आहे स्टार्टिंग आपण कसं करतो? जी फर्स्ट वाली झिरोची जी स्टार्टिंग असते तिथून आपण काय काउंट करायला, सॉरी मेजर मेजर करायला आपण स्टार्ट करतो आणि जिथपर्यंत जी लाईन असते तेवढं आपण काय करतो? मेजर करतो लेंथ. ओके. आता तसंच बघा हाऊ मेनी मिलीमीटर इज 7 सेंटीमीटर. आता 7 सेंटीमीटरचं किती मिलीमीटर येणार? तर 7 × 10 = 70 मिलीमीटर. ओके.
सगळ्यांना कळालं का एवढं? 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. बघा काय सांगितलं इथे, 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. आता जर तुम्हाला 8 सेंटीमीटर दिलेला असेल तर याचं किती मिलीमीटर येणार? कोण सांगणार मला? चला, 8 सेंटीमीटरचं किती मिलीमीटर येणार? चला पटकन, ज्याला येतं त्यांनी नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके तन्मय सांग, 8 सेंटीमीटरचं किती मिलीमीटर येणार? टीचर 18 80 किती येणार? आवाज येत नाहीये तन्मय, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय कर. टीचर हा, 80 मिलीमीटर. 80 मिलीमीटर. ओके, 8 × 10 इक्वल टू 80 मिलीमीटर येणार. बघा, 8 सेंटीमीटर म्हणजे आता 1 सेंटीमीटर इज अ 10 ना, तर 8 सेंटीमीटर काय येणार? 8 × 10 म्हणजेच काय? 80 मिलीमीटर. ओके, तसंच नेक्स्ट 3 सेंटीमीटरचं काय येणार? किती मिलीमीटर येणार? कोण सांगणार मला? 3 सेंटीमीटरचं किती मिलीमीटर येणार? मिथिला माईक ऑन कर. मिथिला माईक ऑन कर आणि सांग, 3 सेंटीमीटरचं किती मिलीमीटर येणार? 30. 30. व्हेरी गुड. So 3 centimeter is a 3 multiplied by 10 means 30 millimeter. ओके, व्हेरी गुड. तर बघा तुम्हाला एक्सरसाइज दिलेली आहे इथे, ती आपण एक्सरसाइज आता बघूया. मेजर द लेंथ ऑफ द लाईन शोन बिलो अँड कन्वर्ट इंटू मिलीमीटर. आता तुम्हाला इथे लाईन्स दिलेल्या आहेत, त्या मेजर करायच्या आहेत आणि सेंटीमीटर मध्ये मेजर केल्यानंतर तुम्हाला सांगायच्या मिलीमीटर मध्ये त्या किती मेजर होणार. ओके, तर फर्स्ट लाईन चला मेजर करा. तुमच्याकडे स्केल आहे, तुम्ही मेजर करा आणि मला सांगा किती सेंटीमीटर आले. चला सगळ्यांनी स्केल काढा जॉमेट्री बॉक्स मधून. सगळ्यांनी काढले स्केल जॉमेट्री बॉक्स मधून? ओके तन्मय सांग, किती लेंथ आहे, किती सेंटीमीटर लेंथ आहे फर्स्ट लाईनची? 4. 4 सेंटीमीटर. मग मिलीमीटर किती येणार आता 4 सेंटीमीटरचा? 40. व्हेरी गुड, 40. व्हेरी गुड. माइक ऑफ करा. नेक्स्ट वाली लाईन मेजर करा चला आणि मला सांगा किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर येईल. कोणी मेजर केली सेकंड वाली लाईन? ओके साहिल सांग. साहिल, लेंथ किती आहे सेकंड लाईनची? 6 centimeter. येस, अँड इन मिलीमीटर हाऊ मच? 60 millimeter. येस, व्हेरी गुड. माइक ऑफ करा. बघा सेकंड जो आहे लाईन त्याची आपण मेजर केली तर 6 सेंटीमीटर येते. ओके, म्हणजेच काय लिहिणार तुम्ही? 6 × 10 इक्वल टू 60 मिलीमीटर. ओके, सगळ्यांनी असंच लिहायचंय. बघा इथे दिलेलं पण आहे, 6 × 10 इक्वल टू 60 मिलीमीटर. मीन्स मिलीमीटर आणि CM मीन्स सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना एक्सरसाइजचा तेवढा पार्ट? ओके, नेक्स्ट measuring the length of the line in a centimeters and millimeters. Okay,
आता जी ही लेंथ ऑफ द लाईन आपल्याला परत इथे सेंटीमीटर आणि मिलीमीटर मध्ये काय करायचंय, मेजर करायचं. तर लेंथ ऑफ द लाईन शोन इज अबाउट 7 सेंटीमीटर अँड 5 मिलीमीटर. ओके, बघा इथे कसं मेजर केलंय. स्टार्टिंग बघा कुठून केलंय, 0 पासून स्टार्ट केलंय. 7च्या पुढे किती स्मॉल पार्ट्स केले, 5 स्मॉल पार्ट्स केले, म्हणजे 7 सेंटीमीटर 5 मिलीमीटर. ओके, तसंच आता या पण लाईन्स मला मेजर करून सांगा किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर आहे. चला, फर्स्ट वाली लाईन कोण मेजर करून दाखवणार मला. ओके साहिल, सांग फर्स्ट लाईन. 4 centimeter and 3 millimeter. येस, 4 सेंटीमीटर 3 मिलीमीटर. व्हेरी गुड. नेक्स्ट सेकंड वाली लाईन मिथिला, मेजर कर. सेकंड लाईनची लेंथ किती आहे, मेजर करून सांग मला स्केलनी. माइक ऑन कर मिथिला. नेक्स्ट तन्मय, तू सांग. टीचर, हा, 6 सेंटीमीटर. किती. 6 सेंटीमीटर. पुढे पण असेल. 6 सेंटीमीटर and 8 मिलीमीटर. येस, 6 सेंटीमीटर अँड 8 मिलीमीटर. मिलीमीटर पण इथे बघायचे आहेत. ओके, माइक ऑफ करा. तर बघा सगळ्यांचं बरोबर आहे का, बाकीच्यांचं किती आले लेंथ. इज 7. ओके, 7 आहे बोलतायत, 7 मिलीमीटर. ओके, आता मला इथे मी तर मेजर करून नाही दाखवू शकत, प्रत्येकाचा डिफरंट डिफरंट येईल. ओके, आता तुम्ही घरी मेजर करायचे बरोबर, करेक्ट. नेक्स्ट बघूया आपण. मेजर अँड राईट लेंथ ऑफ द बुक. आता तुम्हाला इथे काही ऑब्जेक्ट दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला लेंथ मेजर करायचं आणि इथे लिहायचंय. ओके, जसं लेंथ ऑफ द बुक, थिकनेस ऑफ द इरेजर, लेंथ ऑफ द पेन्सिल, लेंथ ऑफ द एज ऑफ द नोटबुक, लेंथ ऑफ द टेबल. हे सगळे जे आहे ते स्केलनी तुम्हाला मेजर करायचं आणि तिथे लिहायचं. ओके, लेंथ ऑफ द बुक किती असेल, 10 to 15 सेंटीमीटर. ओके, असेल ना, जी छोटी स्मॉल साईजची असेल नोटबुक बुक. ओके, तर सगळ्यांना येईल मेजर करता आणि लिहिता. ओके, बघा तेवढीच एक्सरसाइज होती. आता पुढे आपण बघूया काय दिलंय. Vivek, I have an old ruler which shows centimeter and millimeter, but the first end is broken. Will I able to use it to measure the centimeter? बघा, जो विवेक आहे तो काय बोलतो, माझ्याकडे एकदम जुनी पट्टी आहे आणि त्याच्यामध्ये सेंटीमीटर आणि मिलीमीटर सुद्धा आहेत, पण त्याचा जो पुढचा भाग आहे, पुढचं जे फर्स्ट एंड आहे, म्हणजे 0 पासून ते बघा इथे दाखवलंय 3 पर्यंतचा जो पार्ट आहे, तो त्याचा काय झालाय, तुटला. तर मी तो सेंटीमीटर साठी यूज करू शकतो का, असं विवेकने विचारलं. ताई, ओ यस, युअर रुलर हॅज अ 3 सेंटीमीटर मार्क and every centimeter mark. After that, you can start at a 3 and measure the length from the there. Can you do that? तर त्यांचे काय सांगितलं ताईने, हा तू करू शकतो. 3 पासून काय करायचं, मार्क करायचं जिथपर्यंत तुला घ्यायचंय, नंतर त्यातून तू काय करायचं, तिथून काउंट करायचं, तेवढं सबट्रॅक्ट करायचं. ओके, म्हणजे विवेक, येस,
द लेंथ ऑफ दिस पेन्सिल इज अ 3 सेंटीमीटर टू 9 सेंटीमीटर. ओके. आता यात जी पेन्सिलची लेंथ तिथे तुम्हाला दिसते ती कुठून आहे बघा, 3 पासून ते 9 पर्यंत आहे. म्हणजे तो काय करणार, 9 मधून 3 काय करणार, सबट्रॅक्ट करणार. आणि जो जे पार्ट आन्सर येईल म्हणजे 6 सेंटीमीटर त्याची काय येणार, पेन्सिल लॉंग येणार. मीरा, इफ इट इज अ फ्रॉम 3 सेंटीमीटर टू 9 यू मस्ट सबट्रॅक्ट 3 फ्रॉम 9 अँड द पेन्सिल इज अ 6 सेंटीमीटर लॉंग. कळते सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? त्याची स्केल तुटली होती तरी त्यांनी मेजर केलं. सगळ्यांना कळालं का त्यांनी कसं मेजर केलं? त्याची स्केल तुटली होती पुढच्या पार्टला, तर त्यांनी 3 पासून जिथपर्यंत जाते तिथपर्यंत त्यांनी मेजर केलं पेन्सिलचं. ओके. तर 3 पासून त्याचं 9 पर्यंत मेजर झालं पेन्सिलचं. मग आता त्याला 3 पासून केलं ना त्यांनी मेजर, फर्स्ट पासून नाही केलं 0 पासून. मग त्याला काय करायचं होतं, ऍक्च्युअल काय पाहिजे होतं, मेजरमेंट पाहिजे होतं. तर त्यांनी काय केलं, 9 मधून 3 काय केले, सबट्रॅक्ट केले. आता 9 मधून 3 सबट्रॅक्ट केले, मग काय आलं आन्सर, 6 आलं. मग 6 सेंटीमीटर लॉंग त्याची एवढी पेन्सिल होती. ओके. कळालं सगळ्यांना? तुम्हाला सुद्धा करता यायला पाहिजे. जर तुमची पेन्सिल, आता सांगा मला, आता तुमची जी स्केल आहे, तुमची जी स्केल 4 सेंटीमीटर पर्यंत ब्रोक झाली, तुटली. ओके. आणि तुम्ही आता 4 सेंटीमीटर पासून तुम्ही 12 सेंटीमीटर पर्यंत मेजर केलं. समजा काय मेजर केलं तुम्ही, फॉर एक्झाम्पल काही तुम्ही जर पेन वगैरे मेजर केला तर तुमचा तो 4 सेंटीमीटर पासून ते 12 सेंटीमीटर पर्यंत गेला. तर मला सांगा त्याचा ऍक्च्युअल लेंथ किती असेल? 4 सेंटीमीटर पासून तुम्ही स्टार्ट केलं लेंथ मेजर करायला आणि ते 12 सेंटीमीटर पर्यंत गेलं पेनची मेजरमेंट, तर किती असेल? नो, 9 सेंटीमीटर कसं असणार, 12 मधून 4 सेंटीमीटर कॅन्सल करा. बघा किती येते 12 मधून 4 कॅन्सल केल्यावर, 12 मधून 4 कॅन्सल केल्यावर किती येतं? 8 ना? किती येतं, 8. ते 8 सेंटीमीटर काय येणार तुमचा लॉंग पेन येणार. ओके. कळालं सगळ्यांना? बाकीचे स्टुडंट कळतंय का? फक्त एकच जण रिप्लाय करतोय. अनिकेत क्लासमध्ये आहे की नाहीये? त्याचा काही रिप्लाय वगैरे येत नाहीये. चौधरी, अनिकेत चौधरी क्लासमध्ये आहेत की नाहीयेत? बघा आता नेक्स्ट काय दिलंय, ट्राय दिस. तर तुम्हाला इथे काय सांगितलं, गेस द लेंथ ऑफ द पेन्सिल यू हॅव, मेजर इट विथ अ रुलर अँड सी इफ युअर गेज वॉज राईट. ड्रॉ द 2 डॉट्स ऑफ ए पीस ऑफ पेपर अँड मेजर द डिस्टन्स. आता इथे जे आपण गेज केलं 3 पासून 9 पर्यंत 6 सेंटीमीटर आलं, म्हणजे आपण 9 मधून 3 कॅन्सल केले. तर तुम्हाला सांगितलं की एक चांगली पट्टी घेऊन परत ती मेजर करून बघा बरोबर येते का. मग ते काय ना, तुमचं आन्सर राईटच येईल. ओके. बघा नंतर काय दिलंय, गेसिंग द डिस्टन्स बिटवीन 2 प्लेसेस. आता 2 प्लेसेस मधला आपण डिस्टन्स कसं काढतो ते बघूया आपण. बघा, we measure the length of the table with a ruler and distance between two gate posts with the measuring tape. Now let us see how to measure the longer distance. बघा ताई काय बोलली, जर आपल्याला टेबल मधलं टेबलची लेंथ आपल्याला मेजर करायची असेल तर आपण काय करतो, रुलरचा यूज करतो. तसंच कुठल्याही गेट मधला, 2 गेट मधला जर डिस्टन्स तुम्हाला मेजर करायचा असेल तर आपण काय मेजरिंग टेप काय करतो, यूज करतो. आता तुम्हाला तुमचं डिस्टन्स मेजर करायचं असेल, खूप लांब पर्यंतचा रस्ता, तर तुम्ही कसं मेजर करणार? दिलीप, शॅल वी मेजर द डिस्टन्स बिटवीन स्कूल गेट अँड आवर क्लासरूम. चला मग आपण आता आपल्या स्कूल गेट पासून आपल्या क्लासरूम पर्यंतचा डिस्टन्स मेजर करूया का? मीरा, इट विल बी लिटिल डिफिकल्ट टू मेजर विथ द टेप. तर मीरा का बोली, टेपने मेजर करायला एक थोडं काय डिफिकल्ट होईल. बघा
कसं मेजर करणार? तुमचं गेट बाहेर, तुमचं क्लासरूम किती 8 समजा असेल तर कसं मेजर करणार? मेजर टेपनी नाही करता येईल ना, खूप डिफिकल्ट जाईल. ताई, वी कॅन मेजर द लेंथ ऑफ द पाथ दॅट यू वॉक फ्रॉम गेट टू द क्लासरूम. तर ताई काय बोलली, तुम्ही तुमच्या गेट पासून तुमच्या क्लासरूम पर्यंत चालत जाणार, म्हणजे तुमचे पावलं किती पडले, किती पावलं तुम्हाला लागले, किती चालण्यास, तेवढं तुम्ही आपण बघू शकतो. दिलीप, तर वेअर विल वी फाइंड सच अ लॉंग टेप. तर दिलीप बोलतो अशी मोठी टेप कुठे भेटेल? ताई, यू वॉक दॅट डिस्टन्स ऑन अ फूट, यू डोंट यू. ती ताई काय बोलली, तू फक्त चालत जा तुझ्या गेट पासून तर क्लासरूम पर्यंत, तर चालत जा, आपण बघूया किती मेजर होतं. दिलीप, ऑफ व्हॉट यूज इज दिस इज दॅट. त्याचा काय उपयोग होईल? ताई, कम मीरा, वॉक 5 स्टेप्स अलॉंग द लाईन. नाव दिलीप, यू मेजर द डिस्टन्स विथ अ टेप. तर ताई काय बोली, मीराला तू काय कर, 5 पावलं चाल, आणि दिलीप तू काय कर, मेजर कर टेपनी. तर दिलीप, दिस डिस्टन्स इज अ 3 मीटर्स. मग ते काय झाले? 3 मीटर्स डिस्टन्स झाले. ताई, मीरा नाव वॉक फ्रॉम द स्कूल गेट टू क्लासरूम. टेल अस हाऊ मेनी स्टेप्स यू टेक. आता ताई बोलली, तू काय कर, या स्टेप जिथपर्यंत आली तिथून काय कर, क्लासरूम पर्यंत जा, स्कूलच्या गेट पासून त्या क्लासरूम पर्यंत जा. किती स्टेप्स होतात ते सांग. तर 95 स्टेप्स झाले. ओके. आता व्हेन वी डिवाइड द 95 बाय 5, द आन्सर इज 19. ओके. आपण जर 95 ला 5 स्टेप्सने काय केलं, डिवाइड केले, तर काय आन्सर आला? 19 आलं. ओके. दॅट मीन्स 95 स्टेप्स हॅड 19 स्टेजेस ऑफ each steps each. One stage of a 5 steps is equal to 3 meter. Then 19 stage मिळतं 19 multiply by 3. आता बघा, एका स्टेप मध्ये, एका स्टेज मध्ये 5 स्टेप मध्ये किती झाले? 3 मीटर झाले ना. मग तसे किती झाले? 95 डिवाइड बाय 5 किती झाले? 19 स्टेप झाले. मग 19 डिवाइड मल्टिप्लाय बाय 3 किती झाले? 57 मीटर्स. ओके विवेक, दॅट मीन्स द डिस्टन्स फ्रॉम द गेट टू द क्लासरूम इज अबाउट 57 मीटर. तर यू कॅन दिस अ मेथड टू मेजर द डिस्टन्स बिटवीन युअर हाऊस and the other places that you walk to such as a friend's house, garden shop. ओके. मग ताई बोली, तुम्ही अशा प्रकारे तुमचं डिस्टन्स काय करू शकता? मेजर करू शकता. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मग आज इथेच थांबूया आपण. तुमचा होमवर्क काय आहे? तो लास्ट फ्रॅक्शनचा जे एक्सरसाइज होती, ती फ्रॅक्शनची एक्सरसाइज ही कम्प्लीट करायची आहे, सेट वाली. आणि देन ही जी एक्सरसाइज आहे मेजरमेंट ऑफ ए लाईन वाली, ही सुद्धा काय करायची आहे? तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. कळालं होमवर्क? होमवर्क कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आणि उद्या EVS 2 चा लेक्चर आहे. तर लेसन नंबर उद्या EVS 2 चा लेक्चर आहे. तर लेसन नंबर 5 आणि 6 काय करायचं आहे तुम्हाला? क्वेश्चन आन्सर्स, फिलिंग द ब्लँक्स आणि आन्सर इन वन सेंटेन्स काय करायचे? लर्न करायचे. फिलिंग द ब्लँक्स आणि आन्सर इन वन सेंटेन्स काय करायचे? तुम्हाला लर्न करायचे आहेत. मी प्रत्येकाला क्वेश्चन्स विचारणार आहे. ओके. ओके. आणि हा होमवर्क सुद्धा कम्प्लीट करायचा आहे. ओके. चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट पुढचा टॉपिक घेऊया. ओके. बाय बाय टीचर. बाय. अनिकेत क्लास लेफ्ट कर.